श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर हा ब्लाऊज पीस आहे. ह्याचा काय ब्लाऊज शिवायचा नव्हता त्यामुळे हा माझ्याकडे शिल्लक होता. तर ह्याची पोटली बॅग बनवणार आहे. तर ही बाहीच्यावर जी डिझाईन आहे ती दोन्ही घेतलेले. तर हे स्क्वेअरमध्ये कटिंग करून घ्यायचं आपल्याला. दोन्ही बाह्यांची डिझाईन कट करून घेतली मी. असे भरपूर आपल्याकडे ब्लाऊज पीस वगैरे पडलेले असतात, तर त्याचा यूज असा छान आहे. तर हे अस्तर घेतले. तर ह्याच्या मापाप्रमाणे आपल्याला हे दोन्ही कटिंग करून घ्यायचं. तर ह्याचं माप आहे 10.5 बाय 10.5. दोन्ही बाजूनी सेमच आहे. 10.5 लांबी, 10.5 रुंदी घेतलेली आहे. तर याला आपल्याला राऊंडचा खालच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. तर कॉर्नरला 1 इंचावर खून करायची, किंवा असं तुम्हाला जमत असेल तर सरळ राऊंड देऊन दुमडून असं दोन्ही साईडचं कटिंग करून घ्यायचं. तर ह्याच्या मापाप्रमाणेच हा आपला मेन पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हा त्याच्यावरती बरोबर ठेवून हा कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. तर ह्याला दुसरा एक्स्ट्रा अस्तर किंवा फोम लावलेलं नाही, कारण आपण ह्याला वर दोरी बांधणार आहे, त्यामुळे ते जर स्पंज लावला तर ते कडक होणार, त्यामुळे लावलेलं नाही. तो आता ह्याला असं उलटं ठेवायची आत बाजू करून, आणि वरून अस्तर ठेवून वरच्या बाजूला सरळ टीप मारून घ्यायची. तर वरती सरळ सिलाई करून घ्यायची. आता दुसऱ्या पीसला पण असंच ह्या पद्धतीने सिलाई करून घ्यायची. तर हे दोन्ही सिलाई करून झाल्यानंतर आपल्याला जी सिलाई केलेली बाजू आहे ती आतमध्ये घालवायची आहे. त्यामुळे दोन्ही उलट्या बाजूने ठेवलेलं. आता असं बाहेर दोन्ही काढून घ्यायचं आणि एक रिक्ती ठेवून घ्यायचं सेम. आणि जी मधली शिलाई आहे ती सेम बरोबर एकाच्यावरती एक आली पाहिजे, आणि तिला तसं बरोबर टिप यावी ह्यासाठी दोन्हीकडं टाचण्या लावून घ्यायच्यात आपल्याला. तर दोन्हीकडं असं मी सेम बरोबर करून टाचण्या लावून घेतल्यात. वाटलंच तुम्ही मध्ये पण एखादी लावू शकता. आता ह्याला आपल्याला पूर्ण राऊंडला टिप मारून घ्यायची, आणि इथं थोडंसं सोडायचं आहे, कारण आपल्याला कपडा पलटी करायचा आहे. त्यामुळं आता हे त्या टाचणीपासून इकडंपर्यंत असं शिलाई मारून घ्यायची. इथं आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. शिलाई म्हणजे उचकटणार नाही कपडा. आता हा पूर्ण राऊंड आपल्याला शिलाई करून घ्यायचा व्यवस्थित. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि जे बेल आयकॉन आहे त्या बटनावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे दुसरे व्हिडिओ आपोआप येतील. जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आपोआप व्हिडिओ दुसरे तुम्हाला नोटिफिकेशन येतं, त्यामुळे तुम्हाला बघायला पण भेटतील. आता जे आपण हा कपडा सोडलेला होता, आणि इथं दोरी घालण्यासाठी थोडंसं तिथं पण आपण शिलाई घेतलेली नाही, दोन्हीकडं खुणा केले तिथं. तुम्हाला जर तसं नसेल करायचं, सरळ शिलाई मारायचं, तर नंतर उदबत्तीनी थोडीशी होल पाडू शकता, कारण धागे पण निघत नाहीत उदबत्तीमुळे. तर हे पूर्ण असं पलटी करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण पलटी झाल्यानंतर जे आपण सोडलं होतं उलट करण्यासाठी, तर ते परत आत दुमडायचं पूर्ण असं, म्हणजे आपल्याला बाहेर काही धागे वगैरे दिसले नाही पाहिजेत. उलट्या बाजूने करायचं ना, आत दुमडूनच टिप मारून घ्यायची. आता हे थोडंसं राहिलेलं ते पण टिप मारून घेतली. आता हे पूर्ण ह्याचं आतमध्ये घालून सरळ सगळे कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे सरळ. आणि आता जी शिलाई आपली वरती केलेली त्याला दाब टिप मारून घ्यायची पहिले. आता ही पूर्ण राऊंडला आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे. दाब टिप झाल्यानंतर आपल्याला दोरी घालायची, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 टिप मारून घ्यायच्यात. आता हे जो टेप आहे ना त्याच्याच मापाचा आपल्याला जागा सोडायची आहे. असं टेप ठेवून जरी आखलं तरी चालतं, आणि इकडं दोन्हीकडं अशा 2 रेषा आखून घ्यायच्या, आणि त्याच्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला अशा रेषा आखून घ्यायच्यात. आता ही आपल्याला सरळ टिप मारता येण्यासाठी आपल्याला ही परत उलटी करायची, आणि त्या रेषा आखली त्याच्यावरूनच बरोबर दोन्हीकडे दोन्ही टिप मारून घ्यायच्यात.
तर आपली ही एक टिप झालेली आहे. दुसरी टिप पण अशीच मारून घ्यायची. आता हे दोन्ही शिलाई झाल्यानंतर परत आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. आता ह्या 2 शिलाई दिसतात ना, तसं त्या पद्धतीनं त्याच्यामधून आपल्याला दोरी घालायची आहे. आता हे दिसतं का, मी थोडंसं ठेवलेलं तिथं, जे फक्त निळा होता कपडा त्यालाच ठेवलेलं आहे. आता ही दोरी असं डबल घ्यायची आणि थोडंसं इकडं राहील 4 बोट किंवा 5 इंच तेवढं सोडायचं. अशा 2 दोऱ्या करून घ्यायच्यात आपल्याला, कारण दोन्हीकडं 2 काढायच्यात. आता ह्याला एक आपण असं टाचणी लावून घ्यायची. साडी पिन जे असते ते लावून घ्यायची आणि जे आपण होल सोडलेत, जरी नसले सोडले तुम्ही तर उदबत्तीने फक्त वरच्या फॅब्रिकलाच होल करून घ्यायचं, आतल्या अस्तरला करायचं नाही. आणि असं घालून घ्यायचं आहे. आता हे एका बाजूनी काढली, आता परत दुसऱ्या बाजूनी त्याच बाजूला काढायची. असं दोन्ही एक दोरी एकदा घातली की पूर्ण त्याच बाजूला रिटर्न आली पाहिजे. आता हे एका बाजूला निघाल्या दोन्हीकडून घालून ती एक दोरी. आता दुसरी दोरी आपल्याला दुसऱ्या बाजूने घालायची आणि त्याच बाजूला राऊंडनी फिरवून परत काढायची. आता ही झालेली एक बाजू. परत ही दुसरी बाजू सरळ असं एका बाजूने घातलं की त्या बाजूनी ह्या बाजूने परत बाहेर काढायची. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी दोरी काढून घ्यायच्यात. आता ही परत त्या बाजूला आले की परत त्या उलट्या बाजूने परत रिटर्न घ्यायची. म्हणजे दोन्हीकडून वडलं की ती एका जाग्याला कपडा गोळा होतो. आता हे दोन्ही काढून झालेली दोरी, तर त्या आपल्या दोरीला शेवटी तुम्ही दोन्ही दोरीला डबल लटकन लावू शकता किंवा दोन्ही एकत्र पकडून एकच लटकन लावू शकता. आपल्याला तर ह्याच फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे. तर तुम्हाला जी डिझाईनची बाजू आहे ती आतमध्ये घालायचं, म्हणजे पलटी केल्यानंतर ती डिझाईन बाहेर येते. तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक पकडायचं आहे आणि ह्याचं लटकन बनवून घ्यायचं आहे. असं दोन्ही साईडला आपल्याला लटकन करून घ्यायचे आहेत. आता हे झालेलं आहे. आता त्याला वरती हातात धरण्यासाठी बेल्ट तयार करायचा. तुमच्याकडं मणी वगैरे असले किंवा जसं आवडेल तसं त्या पद्धतीचं माझ्याकडं मणी होते, तर त्याचा मी तुम्हाला बेल्ट लावून दाखवते. आता हे असे मणी आहेत, मी फक्त हे दाखवते लावून. त्याला मी टाचण्या लावून घेतल्यात आणि लावून दाखवते. तुम्ही अशा 2 पदरी 3 पदरी असं हे मणी असतील तर मण्यांचं पण जाड दोरा वापरायचा आणि मण्यांचे बेल्ट तयार करू शकता. दिसायला पण छान दिसतं आणि फंक्शनला वगैरे छान वाटतं असं हे घेऊन जायला. साडीवर मॅचिंग प्रत्येक ब्लाऊजवर तुम्ही ब्लाऊजच्या पीसमधून राहिलेल्या कपड्यामध्ये प्रत्येक साडीवर मॅचिंग असा पाऊच